सो हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि आम्हाला खूप जणांचे असे मध्ये मेसेजेस आणि रिक्वेस्ट आले होते की तुम्ही तुमचा फ्रीज कसा ऑर्गनाइज करता किंवा फ्रीज डीप क्लीन कसा करता, फ्रीज ऑर्गनायझेशन वरती व्हिडिओ बनवा वगैरे। सो फायनली आज तो मुहूर्त निघालेला आहे, कारण आहे संडे आणि दुपारी वेळ आहे। सो माझं बाकी काम सगळं आवरलंय, तर आता मी डीप क्लीन करते। तर फ्रीज बद्दल सांगायचं तर आमचा हा डबल डोअर फ्रीज आहे आणि हा आम्ही 2020ला घेतला, म्हणजे आफ्टर कोविड नंतर जो गणपती झाला म्हणजे सप्टेंबरच्या दरम्यान, तेव्हा आम्ही ऍक्च्युली हा घेतलाय। आणि हा आहे सॅमसंगचा। बॅकग्राऊंड नॉईज असेल तर थोडासा इग्नोर करा, कारण आणि काही ते खेळते आहे त्यामुळे त्याचा आवाज येऊ शकतो। सो आणि हा आहे 3 स्टार। तर सॅमसंग हा खूप वेल नोन ब्रँड आहे आणि ऍक्च्युली हा त्याचा फ्रीजर सेक्शन आहे। थोडासा मेसी आहे कारण आता क्लीन करणार आहे। सो इथे सगळे ड्रायफ्रुट्स आणि चॉकलेट्स, मोस्टली ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स, थोडाफार आईस असतो, बर्फ आणि अजून काय असतं मसाला, जर आपल्याला वाटप वगैरे करून ठेवलेलं असेल खूप दिवस ठेवायचं तर ते फ्रीजरमध्ये असतं। बाकी हे काही सोव्हेनियर्स फ्रीज मॅग्नेट्स आहेत, तर हे नॉर्मलच आहेत, असं काही हे नाहीये। म्हणजे हे असं मी ऑर्डर केलं होतं एकदा, पण हे आम्ही कुठल्या तरी एका एक्झिबिशन मधून घेतलं होतं आणि हे आमचे फ्रेंड जिथे फिरायला गेले त्यांनी गिफ्ट केलेले आहेत। तर आम्ही जिथे फिरायला गेलेलो होतो लाईक आउट ऑफ इंडिया बिफोर 4-5 इयर्स, तर तिकडून आम्ही फ्रीज मॅग्नेट नव्हते आणले, आम्ही दुसरे सिव्हेनियर्स आणले जे तुम्ही आमच्या शोपीस जो रॅक आहे वॉलवरती त्याच्यावर तुम्ही बघितले असतीलच। तर तेव्हा एवढी आयडिया नव्हती की फ्रीज मॅग्नेट म्हणजे आपल्याला एक आठवण म्हणून राहील, बट आता आम्ही मेक शुअर करू जिथे कुठे जाऊ, महाराष्ट्रात जरी गेलो तरी तिथून आठवण म्हणून एक फ्रीज मॅग्नेट आणणार आहे, म्हणजे आपल्याला असं असेल की इथे आम्ही गेलो होतो। सो लेट्स कंटिन्यू विथ अवर फ्रीज क्लिनिंग। माझ्याकडे असे काही वेगळे ऑर्गनायझर्स नाहीयेत, जे बेसिकली नॉर्मल डबे वगैरे आपण ठेवतो तसेच माझ्याकडे आहेत। जर मला काही चांगले ऑर्गनायझर्स ऑनलाईन दिसले, म्हणजे बघितले तर मी खूप आहेत, पण जर मला गरज वाटली तरच मी घेते, अदरवाईज अननेसेसरी मी घेत नाही कुठले ऑर्गनायझर्स। तर जर मला वाटलं की हे युजफुल आहे तर मी घेईन, आणि ते एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की दाखवेन की मी काय काय मागवलं त्याच्यामध्ये काय काय स्टोअर केलंय। सो आज आपण आधी करूया डीप क्लिनिंग। तर सगळं सामान मी बाहेर काढून घेणार आहे, त्याच्यानंतर मी सगळी भांडी बाहेर काढणार आहे, भांडी घासणार आहे आणि मग परत ते लावणार आहे, आणि मग बाकी हे सामान जे काढणार आहे त्याच्यातलं डिक्लटर करणार आहे, जे नको आहे ते फेकून देणार, जे लागणार आहे तेवढंच ठेवणार आहे। आमच्या फ्रीजमध्ये अशा मॅट्स आहेत, आय गेस हा टील ग्रीन वगैरे असा आहे। सो ही वन साइड अशी प्लेन असते आणि वन साइड थोडी अशी रफ असते सरफेस। तर जो प्लेन साइड आहे तो आपल्याला खाली ठेवायचा असतो, म्हणजे तुमच्या कंपार्टमेंट काचेवरती, आणि जो रफ असतो तो वरती ठेवायचा आहे। आणि ह्याच्याने काय होतं, जे काही सांडतं कधी कधी फ्रीजमध्ये, किंवा म्हणजे तुम्ही जर दूध ठेवताय किंवा काही डाळ वगैरे ठेवताय, चुकून धक्का लागला सांडलं तर ते ह्याच्यावरती सांडलं जातं, काही डाग पडतात तर ह्याच्यावरती पडतात। मग तुम्हाला जेव्हा वेळ नसतो डीप क्लीन करायला तेव्हा तुम्ही फक्त भांडी काढून ओल्या कपड्याने हे क्लीन करू शकता। तर सगळ्यात आधी मी इथे फ्रीज मधलं सगळं सामान बाहेर काढून ठेवते आहे, कारण जसं मी तुम्हाला म्हणाले डीप क्लीन करणार आहे तर मला पूर्ण ती भांडी सुद्धा काढून फ्रीजची घासायची आहेत। मग आधी सगळ्या कप्प्यामधलं सगळं सामान मी काढून घेतलं। सामान सॉर्ट वगैरे मी नंतर करेन, आधी म्हटलं मेन सगळा फ्रीज रिकामा करून घेऊया, आणि त्याच्यानंतर मग मी सगळी हळूहळू भांडी काढायला सुरुवात केली। तर ट्रेज वगैरे आहेत मधले ते काचेचे आहेत, त्यामुळे ते खूप सांभाळून काढायला लागतात आणि ठेवायला लागतात। आणि साईडचे जे आहे ना, जे एग्स ठेवायचे शेल्फ आहेत आमचे, ते माहीत नाही काहीतरी वेगळंच त्याचं सेटिंग आहे तर ते निघतच नाहीत। मी खूप ट्राय केलं पण नंतर म्हटलं जाऊ दे तुटेल वगैरे म्हणून मी ते नाही काढले। तर मी आधी इथे भांडी व्यवस्थित ही घासून घेतली स्वच्छ, आणि मग ती स्वच्छ धुवून तिथेच ठेवली, म्हणजे थोड्या वेळ त्याचं पाणी गळून जाईल, कारण पसरवून ठेवणाऱ्या असंच जागा तर होती हॉलमध्ये वगैरे, बट अर्निका खेळत होती त्यामुळे विरिस्क नाही घेतली, कारण मग ती उगाच त्या भांड्यांमध्ये वगैरे जाईल म्हणून ती भांडी तिथेच मी ओट्यावरती साईडला गळत ठेवली। आणि त्यानंतर मी फ्रीज क्लीन करायला घेतलं। तर आता फ्रीज क्लीन करण्यासाठी मी नॉर्मल साबणाचं पाणी घेतलं होतं, आणि त्याच्यामधून आधी मी साबणाच्या पाण्याने तो फ्रीज चांगला व्यवस्थित स्वच्छ केला, घासला। आतमध्ये असं कुठे चिवट किंवा जास्त असे घट्ट असे डाग नव्हते, त्यामुळे मला जास्त घासायला नाही लागलं, फक्त एक फिरवल्यावर साफ झालं। आणि त्याच्यानंतर मी चांगला ओला कपडा घेतला साध्या पाण्यामध्ये भिजवलेला, आणि त्याच्याने तो फ्रीज परत स्वच्छ केला।
आणि नंतर इथे ही भांडी आहेत, त्याच्यातलं पाणी तर गळून गेलं आहे म्हणून मी ते पुसून घेतलं आणि परत थोड्या वेळ सुकायला मी ती साईडला ठेवली आणि मग मी गेले सामान सगळं सॉर्ट करायला. तर इथे मी मसाल्यांवरचं ॲक्च्युली एक्सपायरी डेट बघते आहे आणि हे मला दिसले की माझ्याकडे ऑलरेडी बेकिंग सोडाचं एक पॅकेट आहे जे मी ओपनसुद्धा नाही केलं आहे आणि प्लस मी दुसरा बाजारातून एक नवीन बॉटल घेऊन आले. सो खूप वेळा असं होतं की फ्रीजमध्ये गोष्टी अशाच राहतात आणि आपल्या त्या लक्षात येत नाहीत, म्हणून मधल्यामध्ये डिक्लटरिंग करणं चांगलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप, आम्ही कोथिंबीर कशी ठेवतो तर आमच्याकडे हा असा डब्बा आहे, त्याच्यामध्ये ही कोथिंबीर स्वच्छ करून टिश्यू पेपरमध्ये रॅप करून आम्ही ठेवून देतो आणि अशी कोथिंबीर जर तुम्ही ठेवाल तर 10 ते 15 दिवस तुमची कोथिंबीर अशी छान राहते. तर त्याचप्रमाणे मी अशा ह्या मिरच्या आणि लिंबू वगैरे सुद्धा टिश्यू पेपरमध्ये बांधून डब्यामध्ये पॅक करून ठेवते. टिश्यू पेपर ठेवण्याचं कारण असं आहे की त्याला जर पाणी वगैरे सुटलं तर ते टिश्यू पेपर सोक करून घेतं, त्यामुळे तुमच्या ज्या भाज्या असतात किंवा कोथिंबीर जी आहे ती तशीच ताजी राहणार आहे. त्याच्यानंतर आम्ही कढीपत्ता वगैरे सुद्धा मी काढून एका डब्यामध्ये सेपरेट ठेवते. आणि काही जी कडधान्य असतात किंवा रवा वगैरे असतो जो कधी कधी बाहेर ठेवला तर खराब होतो, कडधान्य असे असतात जे आपण फ्रिक्वेंटली यूज नाही होत, आपल्याला जास्त दिवस ठेवायचे असतात, अशी कडधान्य आमच्या फ्रीजमध्येच ठेवलेली असतात. तर सगळं सॉर्ट करून झाल्यावर इथे हे काही माझ्याकडे आयुर्वेदिक काय म्हणू शकतो आपण त्याला, औषधं आहेत ही, जे आम्ही काढा वगैरे बनवतो, म्हणजे सर्दी खोकला झाल्यावर आम्ही जनरली काढा बनवतो, त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं टाकतो. जसं ते आळशी आहे, ज्येष्ठमध आहे, सुंठ वगैरे असं काय काय आहे. तर मी हे सगळं एका झिपलॉक बॅगमध्ये ठेवलं, सगळं एकत्र केलं आणि ती बॅग मी ठेवेन, म्हणजे जेव्हा कधी काढा बनवत असेल तेव्हा ती मी एकच बॅग घेते, तर मला सगळं साहित्य एका ठिकाणी मिळून जाईल. तर अशा प्रकारे जे घरात अवेलेबल आहे त्याच सामानामध्ये मी सगळं सॉर्ट करत होती. मी वेगळे काहीच ऑर्गनायझर्स मागवलेले नाही आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या फ्रीजमध्ये खूप असं जास्त काही भरलेलं सुद्धा नाही. मला जे सामान वाटतं की हे बाहेर ठेवलं तर खराब होईल तेच सामान आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो. उगाच अननेसेसरी फ्रीज भरायला मला आवडत नाही. त्यानंतर इथे मी आता सगळे जे मधले रॅक्स होते ते लावून घेतले आणि ह्या शीट्ससुद्धा ठेवल्या त्याच्यावरती. तर या शीट्समुळे खरंच खूप यूज होतो, त्याच्यामुळे तुमच्या काचा अजिबात खराब होत नाहीत. आणि तुम्ही सुद्धा या शीट नक्की यूज करून बघा. जर साईजला थोड्या मोठ्या असेल तर साईडने कट करू शकता. येस, आय एम डन विथ माय फ्रीज डीप क्लिनिंग. आणि मी बरोबर 2:30 वाजले वाटतं, 2:15 चालू केलं, 4 वाजले, 2 तास लागले. आणि मी दाखवते काय कसं काय ऑर्गनाइज केलेलं आहे फ्रीजमध्ये ते थोडंसं. सो हा तर फ्रीझरचा सेक्शन आहे, इथे जास्त काय नाही आहे. इकडे आहे बर्फ. आणि येस, मी कुठेतरी हे टिपमध्ये वाचलं होतं की हे जे रबर असतात ना मिक्सरच्या भांड्यांचे आणि कुकरच्या झाकणाचे वगैरे, हे फ्रीझरमध्ये ठेवायचे, कारण त्याच्यामुळे ते पसरत नाहीत. म्हणजे असे तर आहे तसे राहतात, आम्हाला प्रॉब्लेम नाही आला कधीच. सो आम्ही हा फ्रीझरमध्ये ठेवतो. इथे थोडेसे चॉकलेट्स आहेत. भूषणचा फ्रेंड एक आलाय जस्ट UK वरून, तो घेऊन आलाय. आणि चॉकलेट्स तर भूषण आणि अर्निकाच खाते, मी जास्त काय खात नाही. इथे गरम मसाला आहे, हा भाजलेला आहे, तो हा कधी पण पेस्ट करू शकतो. आणि लेट मी स्विच ऑफ. मी असं बॅक कॅमेराने दाखव. आणि हा आहे खालचा सेक्शन. तर इथे बघाल तर मी बऱ्यापैकी मसाले डिस्कार्ड केलेले आहेत. इंडियन फ्रीज म्हटल्यावर तुम्हाला गरम मसाल्याचे डबे दिसणारच आहेत. तर मी आमच्याकडे जास्त नाही लागत, आणि गरम मसाला आमचा घरगुती असतो. तर फक्त मी चिकन मसाला आणि किचन किंग मसाला आणि धनेजिरे पावडर वगैरे असं थोडंफार आणते कधी टाकायला. सो इथे आहे, हे ॲक्च्युली आय मास्क आहे, खूप छान आहे. मी एका एक्झिबिशनमधून घेतलं होतं, मी एका रीलमध्ये पण दाखवलं होतं. तर हे डोळ्यांना वगैरे खूप ताण येतोय, डोळे दुखत असेल तर हे लावून बसायचं, थोडं मस्त थंड वाटतं. आणि हे असे मास्क असतात ना जेलवाले, हे नेहमी खालच्या सेक्शनमध्ये ठेवायचे असतात फ्रीजमध्ये, फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं, नाही तर ते फुटतं, खराब होतं. सो इथे आलं लसूण पेस्ट आहे, देन शेजवान चटणी, विनेगर, पापड आहे. ते याचे मी ओपन केलेत म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेत, कारण कधी कधी मग ते यूज नाही झाले तर मग बुरशी वगैरे लागते. इथे आपली ही काय म्हणतात त्याला, वेलची पूड, आणि हे थोडेफार मसाले वगैरे आहेत इथे. त्याच्यानंतर खाली पण जास्त काय नाही आहे, थोडेसे एग्स आहेत. इथे हे ॲक्च्युली दोन्ही सेक्शन एगचे आहेत, पण इथेच आम्ही एग फक्त ठेवतो. आणि इथे हे असं ओवा आणि अजून काही आपल्याला शाही जिरे वगैरे थोडंफार असं मम्मीने उरलेले एक्स्ट्रा ठेवलेले तेच आहेत. खाली पण थोडे मसालेच आहेत, म्हणजे
हे सफेद तीळ आहेत, त्याच्यानंतर धने जिरे पावडर आणि हे जे सगळं काढा वगैरे करायला जे सामान लागतं ते सगळं मी असं एकत्र करून ठेवलं म्हणजे शोधायला नको. आणि इकडे बघाल तर हे ॲक्च्युली हे मिल्क सेक्शन आहे. तर आता दूध तर गरम केलेलं त्यामध्ये टोपामध्ये आहे, अदरवाईज ते इथे असतं. तर थोडासा इथे वाटलेला मसाला आहे, चीज वगैरे आहे. त्याच्यानंतर जर खाली बघाल तर इथे दुधाचं भांडं आहे हे. त्याच्यानंतर ही कोथिंबीर आहे, मिरची आहे आणि ह्याच्यामध्ये लिंबू आणि कढीपत्ता. ॲक्च्युली कढीपत्ता खूप असेल तर तो वेगळा ठेवतो, आता कमी म्हणून त्याच्यात ठेवलाय. आणि ह्या भांड्यांमध्ये सुद्धा बॉइल्ड काय म्हणतात कॉर्न आहेत ॲक्च्युली. जसं छोटं छोटं काय काय ह्याच्यात थोडीशी भाजी नीट केलेली तर ती अशी डब्यात ठेवली मी. आणि खाली हे जे एक्स्ट्रा कडधान्य वगैरे जसं की रवा आणि काळे वाटाणे वगैरे हे सगळं इथे ठेवलेलं आहे. आणि इथे आहेत त्या भाज्या आहेत. सो येस दॅट्स इट. फ्रीजमध्ये जास्त काही नाही आहे. ड्रायफ्रुट्स वगैरे मी वरतीच ठेवलेत. हे बघा इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स दिसतील फ्रीजर सेक्शनमध्ये. आणि हे जे खायला लागतं ते थोडेफार मी अशा डब्यात पण काढून ठेवते. सो हे डब्यामध्ये मी ऑलरेडी काढून ठेवले. सो येस दॅट्स इट विथ अवर फ्रीज ऑर्गनायझेशन. आणि हो, फुलं सुद्धा फ्रीजमध्ये असतात, देवाला घालायची फुलं. तर नॉर्मली 1 वीकची किंवा 10-12 दिवसाची मी अशी एकत्र आणतो आम्ही. खूप सारे फुलं लागतात आम्हाला, ते इथे ठेवते. सो आय होप तुम्हाला आमचं फ्रीज ऑर्गनायझेशन आवडलं असेल. आणि जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असं जसं भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.